राज ठाकरे आपल्या दौऱ्यासाठी निघालेले आहेत। राज ठाकरे आज ईशान्य मुंबईचा दौरा करतील आणि तेव्हाचीच ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण सध्या साम टीव्हीवर पाहत आहोत। कालच आपण पाहतोय राज ठाकरे यांची शिवाजी पार्क इथं सभा पार पडली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ही सभा पार पडली आणि त्यानंतर आता ॲक्शन मोडवरती राज ठाकरे आल्याचं पाहायला मिळतंय। राज ठाकरे ईशान्य मुंबईचा आज दौरा करणार आहेत आणि यासाठी आपण पाहतोय ते आपल्या शिवतीर्थ या निवासस्थानातून निघालेले आहेत। ईशान्य मुंबईतील विविध शाखांना ते भेट देतील। 20 मेला आता 5व्या टप्प्यासाठी मतदान होतं। यामध्ये मुंबईतील महत्त्वाच्या 6 जागा, ठाणे, कल्याण या महत्त्वाच्या जागांचाही समावेश आहे। आणि याच महत्त्वाच्या घटनेसंदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे यांच्याकडनं। विनय, आपण पाहतोय राज ठाकरे आपल्या ईशान्य मुंबईच्या दौऱ्यासाठी निघालेले आहेत। साधारण त्यांचा संपूर्ण दिनक्रम कसा असेल? नक्कीच आपण पाहिलं की बरोबर 8:30 वाजता भाजपचे नेते आशिष शेलार हे राज ठाकरे यांच्या भेटीला आले होते। ते तब्बल 1.5 तास त्यांची त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे। त्यावेळी मनसेचे नेते देखील नितीन देसाई, सरदेसाई आणि त्याचबरोबर राज ठाकरे हे आपल्या ईशान्य मुंबईच्या दौऱ्यासाठी निघालेले आहेत। याआधी सकाळी सुद्धा आशिष शेलार यांच्यासोबत जवळपास त्यांची 1.5 तास बैठक सुद्धा झालेली आहे आणि त्यानंतर ईशान्य मुंबईतील विविध शाखांना आज राज ठाकरे भेट देतील। आपण तेव्हाचीच ही एक्सक्लुझिव्ह दृश्य सध्या साम टीव्हीवर पाहतोय। राज ठाकरे त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानातून आता ईशान्य मुंबईच्या या दौऱ्याकडे निघालेले आहेत। 20 मेला आता 5व्या टप्प्यासाठी मुंबई, ठाणे, कल्याण या महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया ही पार पडते आणि आता याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे ॲक्शन मोडवर आल्याचं आपण पाहतोय। राज ठाकरे यांचा हा ईशान्य मुंबईचा दौरा हा अत्यंत महत्त्वाचा आहे। ईशान्य मुंबईमध्ये महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या विरुद्ध संजय दीना पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि ही थेट लढत ईशान्य मुंबईमध्ये पाहायला मिळते आणि मराठी टक्का खरं तर या संपूर्ण मतदारसंघ